श्री स्वामी समर्थ. अध्याय 3. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य ते या जगती स्वामी चरणी ज्यांची भक्ती त्यांची नाही पुनरावृत्ती पद पावती कैवल्य गताध्यायी कथा सुंदर. स्वामींनी निवी दिले स्वचरित्र आणि बाबा दिगंबर त्यांचे वृत्त निवी दिले निर्विकार. स्वामी मूर्ती लोका चमत्कार दाविती काही वर्ष करोनी वस्ती मंगळ वेडे सोडिले मोहळा माझी वास्तव्य करी आप्पा टोळ झाले भक्त तेथीच साकल्य वृत्त अल्पमती केवी वर्णू स्वामी चरित्राचे हे सार म्हणून केला नाही विस्तार. वर्णित कथा समग्र ग्रंथ पसरे उदधीसम सवे घेऊनी स्वामीसी टोळ जाती अक्कलकोटासी अर्धमार्गावरुनी टोळांसी मागे परतने भाग पडे टोळे अज्ञा पिले सेवका जो वरी आम्ही येऊ का तो वरी स्वामींसी सोडू नका येथे जो मुक्काम करावा टोळ गेली या परतोनी स्वामी चालले उठोनी बहुत वर्जिले सेवेकांनी परीनच मानिले तेथून या निघाले अक्कलकोटा प्रती आले ग्रामद्वारी बैसले येती राज स्वच्छेने तेथे एक अविद होता तो करी तयांची थट्टा परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला पूर्व पुण्यास्थव निश्चिती आले चोळप्पाचे गृहाप्रती स्वामींसी जाणूनी ईश्वरमूर्ती चोळप्पा करी आदर चोळप्पाचे भाग्य उदेले येती राज गृहासी आले जैसी कामधेनू आपण बळे दरिद्र्याच्या घरी जाय पूर्व पुण्य होते गाठी म्हणून घडले या गोष्टी झाली स्वामी राज भेटी परम भाग्य तयाचे धन्य धन्य तयाचे सदन जे स्वामीचे वास्तव्य स्थान सुरवराजे दुर्लभ चरण तयाच्या घरी लागले योगाभ्यासी योग साधिती तडी तापटी मार्गी श्रमती निराहार किती राहती मौन धरती किती एक चरणी उभे राहून सदा विलोकती गगन एक गिरी गहवेरी बैसोन तपश्चर्य करीताती एक पंचांगनी साधन करीती एक पवनाते भक्षिती कित्येक संन्यासी होती संसार अवघ्या सांडोनी एक करीती कीर्तन एक मांडिती पूजन एक करीती होम हवन एक षटकर्म आचारिती एक लोका उपदेशिती एक भजना माझी नाचती एक ब्राह्मण भोजन करीती एक बांधिती देवालये परी जायचे चरण दुर्लभ सद्भक्ती वाचोनी केली यास नाना साधन भावविना सर्व व्यर्थ योग यगादिग काही चोळप्पाने केली नाही परी भक्तिस्तव पाही स्वामी आले सदनाते तयांची देखोनिया भक्ती स्वामी तेथे भोजन करीती तेव्हा चोळप्पाचे चित्ती आनंद झाला बहुसाड तैपासूनी तयाचे घरी राहिले स्वामी अवतारी दिवसेंदिवस चाकरी चोळप्पा करी अधिकाधिक तेव्हा राज्य पदाधिकारी मालोजी राजे गादीवरी दक्ष असोनी कारभारी परमज्ञानी असती जे अक्कलकोटा ची प्रख्याती तेव्हा काही विशेष नव्हती परी तयाचे भाग्य निश्चिंती स्वामी चरणी उदेल तैपासून जगात तया नगराचे नाव गाजत प्रसिद्ध ते प्रख्यात किती एक झाले चोळप्पाच्या गृहाप्रती आले कोणी एक येती लोका चमत्कार दाविती गावांत मात पसरली आपुली भावी प्रख्याती ऐसे नाही जयांचे चित्ती म्हणून या स्वामी राज येती बहुधा न जाती फिरा वया लोकांमाजी पसरली मात नृपांसी कळला वृत्तांत की आपुलिया नगरांत येती विख्यात पातले राहती चोळप्पाच्या घरी दर्शना जाती नर नारी असती केवळ अवतारी लीला ज्यांची विचित्र वार्ता ऐसी ऐकूनिया राव बोलला काय वाणी गावांत येती येऊनिया फार दिवस झाले परी आम्हा श्रुत पाही आजवरी जहाले नाही आता जाऊनी लवलाही भेटू तया येतील वर्या परी ती केवळ अंतर्ज्ञानी ऐसी वार्ता ऐकेली कानी हे सत्य तरी येऊनी आताच देती दर्शना राव मुखातूनी वाणी निघाली तोची येती मूर्ती पुढे ठेली सकल सभा चकित झाली मती गुंगली रायाची सिंहासनाखाली उतरवून राव घाली लोटांगण प्रेमाश्रुनी भरले नयन कंठ झाला सद्गती दृढ घातली मिठी चरणी चरण धुतले नेत्राश्रुनी मग तया हसत की धरोनी आसनावरी बैसविले पुन पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी अभक्ती पळोनी गेली दुरी चरणी भक्ती पडली ते सकळ सभा आनंदली समस्ती पावले वंदिले षोडोपचारे पूजिले स्वामी मूर्ती नृपराया निरंकार आणि निर्गुण भक्तांसाठी झाले सगुण तयांचे पादुका शिरी धरोनी विष्णुनाचे
ब्रह्मानंदे स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समन प्रेमळ भक्त परिसोत तृतीध्याय गोड हा श्री स्वामी राज स्मृती श्री रस्तु शुंभ बहुतु इति श्री स्वामी चरित्र सारामृत अक्कलकोट नगर प्रवेश तृतीध्याय अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज महाराज श्री समर्थ सद्गुरु अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय।